रोह्यात मोठ्या प्रमाणात नियम व कायदा धाब्यावर बसवून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. कुंडलिका नदीच्या पूररेषेमध्ये परवानगी नसताना कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या ना हरकत दाखल्यावरून इमारतींना परवानगी दिली आहे. त्यातच रोडखुद्द हद्दीमध्ये इमारतीला नेमकी परवानगी कशी दिली असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे सदनिका विकत घेणारे उद्ध्वस्त होतील असा धोका आहे. दरम्यान कुंडलिका नदीकाठावर होणारे अतिक्रमण व ब्ल्यू लाईन मध्ये होणारे बांधकाम हे अनधिकृत असून या संदर्भात कारवाई व्हावी यासाठी येत्या 26 मार्चला उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे. तसेच त्यांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांना व पाटबंधारे विभागाला तसेच पोलिसांना देखील निवेदन दिले आहे. आणि मागच्या वेळेला मी इरिगेशन फेब्रुवारीच्या 12 तारखेला उपोषण करणार म्हणून इरिगेशनला पत्र दिलेलं होतं. त्यानंतर इरिगेशनने मला पत्र दिलेलं होतं का तुम्ही उपोषणाला बसू नका, आम्ही 10 दिवसात सगळी चौकशी अहवाल तुम्हाला देतो म्हणून. पण इरिगेशन डिपार्टमेंटने मला कुठचाच चौकशी अहवाल दिलेला नसून त्यानंतर मी परत त्यांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पत्र दिलेलं. 15 तारखेपर्यंत तुम्ही काय कारवाई करता, 15 तारखेला पत्र काय कारवाई करता त्याची पण आपण त्या वाट बघतो. त्यांनी कुठची कारवाई केलेली नाही. कर्मा कन्स्ट्रक्शन असो, वर्धमान बिल्डर असो, आता रायकर रोहा शहरामध्ये चालू असलेला तर रायकर तो पण नदी पात्रामध्येच काम चालू आहे संपूर्ण. आणि त्याच्यामध्ये अशी दुसरी गोष्ट अशी पण आहे का रोहा नगरपालिकेची जी पूर्ण नियंत्रण रेषा जी नगरपालिकेच्या टीपी प्लॅन मध्ये दाखवलेली आहे त्यामध्ये पण बांधकाम आहे. म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट ह्याच्यात आहेतच पण त्याच्यामध्ये पण आहे. सदर यांनी जर आता कुठची कारवाई जर त्यांनी केली नाही तर 26 तारखेला मी मार्चच्या उपोषणाला बसणार आहे. हा माझा शेवटचा इशारा आहे पाटबंधारे विभागाला. 100% मी निश्चय केले या 26 तारखेला उपोषणाला बसणार म्हणजे बसणार. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रोहा. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.